सगळ्यात अंडर रेटेड ब्रँड जर मला कोणता वाटत असेल ना मेकअपमध्ये, तर तो आहे फॉरएव्हर 52. मी या ब्रँडचं फुल फेस फाउंडेशन लिक्विड वापरलेलं आहे, त्यांचे फाउंडेशन स्टिक वापरलेली आहे, जबरदस्त प्रॉडक्ट्स आहेत त्यांचे. पण मला दिसत नाही इंटरनेटवरती याच्याविषयी कोणी कधी का नाही बोलत. एक लिपस्टिक आहे, अप्रतिम लिपस्टिक आहे. तुम्ही जर रात्रीच्या वेळेला बाहेर पडत असाल किंवा डिनर्स वगैरे खायला जात असाल, इतकी लाँग लास्टिंग आहे, तुम्ही काहीही केलं तर तुम्हाला काढण्यासाठी त्रास होईल, पण ही लिपस्टिक जाणार नाही. आणि एक मला जाणवलं, की वेगवेगळ्या आपल्या ज्या पारंपरिक साड्या, ड्रेसेस, कुर्तीज असतात, त्याच्यासाठीचं तर कलर आहे. जर तुम्ही वाईन आणि ब्युटिफुल डीप कलर्समध्ये इंटरेस्टेड असाल, जर ती तुमची आवड असेल, सुंदर आहे. बहुतांश सगळ्या स्किन टोन्सवरती जाणारी शेड आहे आणि तुम्ही जर थोडंसं डार्क असाल, तर मी असं सांगेन, शक्यतो फुल फेस जर तुम्ही मेकअप केला, ओके, आणि त्याच्यानंतर जर तुम्ही ही वाईन लिपस्टिक लावली, तर ती जास्त बेटर दिसते आहे. पण खूप जास्त डीप डार्क टोनच्या असाल, तर मात्र ती थोडीशी पर्पलिश दिसते. पण तरी बहुतांश मी माझ्यापेक्षा जास्त गोऱ्या किंवा माझ्यापेक्षा जरा आणि थोड्याशा डार्क या सगळ्या रंगांवरती जाणारी आहे. नायकाच्या सेलमध्ये तर साधारण 550च्या दरम्यान ही लिपस्टिक येते. एरवी थोडासा डिस्काउंट जरी नसला, तरी प्रचंड अफोर्डेबल आहे. आणि तुम्ही बघताय, भयानक ट्रान्सफर प्रूफ आहे. ही काढताना त्रास होणार आहे मला. गुलाबी, जांभळा असा जो वाईनचा परफेक्ट जो रंग आहे ना, तो आपल्या सगळ्या मी म्हटलं तसं ट्रेडिशनल गोष्टींवरती जाणार आहे. ही लिपस्टिक नंतर ग्लॉस निघून जातो, पण काढायला अवघड जाते. अशा वेळेला तुम्हाला पाहिजे असेल तर छानसं मायसेलर वॉटर आणि अशा पद्धतीचा एखादा कॉटन यानं ती तुम्ही काढू शकता. ऑफकोर्स सगळ्या एक्स्ट्रा पण लिपस्टिक्स आहेत, ज्या लॉंग लास्टिंग आणि सुंदर आहेत, जे डेली यूजचे कलर आहेत, जे सगळ्या वेस्टर्न ऑफिस वेअरसाठी जाणार आहेत, त्याच्यासुद्धा लिंक वरती दिलेल्या आहेत. जर तुम्ही यूट्यूबवरती बघत असाल तर ॲफिलिएट आणि फोटो असे इथे शब्द असतील, तिथून तुम्ही खरेदी करू शकता.